नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. कधी शांत बसून विचार केलाय का? तुमच्या आयुष्यात सगळं काही आहे. चांगलं घर आहे, नोकरी आहे, पैसा आहे, समाजात मान सन्मान आहे, पण तरीही रात्री जेव्हा तुम्ही झोपायला जाता तेव्हा त्या मोठ्या घराच्या भिंती तुम्हाला खायला उठतात का? घरामध्ये खेळण्याचा आवाज नाही, बाळ रडण्याचा आवाज नाही, फक्त एक भयान शांतता. विज्ञान म्हणतं की तुमच्या शरीरात काहीतरी कमतरता आहे. तुम्ही हजारो रुपये डॉक्टरांच्या फिया भरल्या, टेस्ट केल्या, ऑपरेशन केली, पण रिपोर्ट येतो एव्हरीथिंग इज नॉर्मल. मग प्रश्न पडतो, जर सगळं नॉर्मल आहे तर आमची कूस अजूनही रिकामी का आहे? त्या देवाला आमची दया येत नाही. मित्रांनो, याचे उत्तर विज्ञानाकडे नाही तर आपल्या गरुड पुराणात दडलेलं आहे. ही केवळ शारीरिक अडचण नाही, तर हे तुमच्या कर्माचं, तुमच्या पूर्वजांच्या नशिबाचं आणि तुमच्या वास्तूचं एक असं रहस्य आहे जे आजपर्यंत तुम्हाला कोणीच सांगितलं नसेल. आजचा हा व्हिडिओ फक्त माहिती नाही तर तुमच्या नित्य जुळीत बाळ येण्याचा एक दैवी मार्ग आहे. डोळ्यात पाणी येईल असं हे सत्य आज आपण जाणून घेणार आहोत. तुमच्या समोर एक अशी वेदना घेऊन आले आहे जगासमोर सांगता येत नाही आणि मनात दाबून ठेवता येत नाही. आजचा आपला विषय आहे, विवाहित जोडप्यांना मुले का होत नाहीत? आपल्या समाजात खूप असे लोक आहेत, खूप अशा विवाहित स्त्रिया आहेत. माझ्या लग्नाला 12 वर्ष झाली आहे. आता सासरचे लोक मला वांज म्हणू लागलेत. कुणी म्हणतं आम्ही सगळे तीर्थक्षेत्र फिरलो पण पदरात काहीच पडलं नाही. ही तुमची वेदना पाहून माझंही मन भरून येतं. आजचा हा व्हिडिओ मी अशा जोडप्यांसाठी बनवला आहे ज्यांनी आशा सोडली आहे. गरुड पुराणात भगवान विष्णूंनी पक्षीराज गरुडाला मृत्यू आणि जन्माचे असे काही नियम सांगितले आहेत जे वाचले की अंगावर शहारे येतात. संतती सुख न मिळण्यामागे केवळ नशीब कारणीभूत नसते, तर त्यामागे 7 अशी प्रमुख कारणे आणि संकेत असतात जे आपण आज सविस्तर पाहणार आहोत. 1. पितृदोष, तुमच्या पूर्वजांची नाराजी. मित्रांनो, गरुड पुराणात सर्वात पहिलं आणि महत्त्वाचं कारण सांगितलं आहे पितृदोष. तुम्ही म्हणाल, दादा पितृदोष आणि मुलांचा काय संबंध? गरुड पुराण म्हणतं तुमचं शरीर हे तुमच्या पूर्वजांच्या अंशाने बनलेलं आहे. जर तुमचे पूर्वज, तुमचे वडील, आजोबा किंवा त्याही आधीच्या पिढ्या अतृप्त राहिल्या असतील, त्यांना वेळेवर अन्न पाणी मिळालं नसेल, तर त्याचा आत्मा तुमच्या वंशाची वाढ थांबवतो. विचार करा, एखादं झाड आहे, जर त्या झाडाच्या मुळांना तुम्ही पाणीच दिलं नाही तर त्या झाडाला फळं कसं येईल? पितर हे आपल्या आयुष्याची मुळे आहेत. जर तुमच्या घरात श्राद्ध पक्ष केली जात नसेल, जर तुम्ही तुमच्या पितरांच्या नावाने दान धर्म करत नसाल, तर ते आत्मे भुकेलेले तहानलेले राहतात. त्यांच्या या वेदनेमुळे तुमच्या घराला एक प्रकारचं अंधारपण येतं. गरुड पुराणात असं स्पष्ट म्हटलंय की ज्याच्या घरात पितर नाराज असतात तिथे पाळणा कधीच हलत नाही. 2. दर अमावास्येला दक्षिण दिशेला तोंड करून पिंपळाच्या झाडाला पाणी आणि दूध अर्पण करा. 2. घरातील पूर्वजांच्या फोटोसमोर रोज सायंकाळी तिळाच्या तेलाचा दिवा लावा, त्यांची क्षमा मागा. 3. वर्षातून एकदा तरी गया किंवा त्र्यंबकेश्वर येथे जाऊन पितृशांती विधी करा. 4. स्वामींच्या केंद्रात जाऊन पितृदोष निवारण सेवा करा आणि श्री स्वामी समर्थांचा नित्य सेवा ग्रंथ वाचा. हे केल्यानं पितरांना गती मिळते आणि त्यांचा आशीर्वाद मिळतो. पॉइंट 2. पूर्वजन्मीची हिंसा आणि निसर्गाचा कोप. दुसरं रहस्य जे गरुड पुराणात सांगितलं आहे ते आहे प्राणीमात्रांची हत्या. आपण या जन्मी खूप चांगले असू, पण आपल्या आत्म्याचा प्रवास अनेक जन्मांचा असतो. गरुड पुराण सांगते की जर एखाद्या व्यक्तीने पूर्वजन्मी किंवा या जन्मी कळत नकळत एखाद्या निष्पाप जीवाचे घरटे तोडले असेल, चिमण्यांच्या अंड्याचे नुकसान केले असेल, सर्वात महत्त्वाचे म्हणजे गाय आणि तिच्या वासराला वेगळे केले असेल, तर त्याला संतती सुखापासून वंचित राहावे लागते. जर तुम्ही एखाद्या आईकडून तिचं बाळ हिरावून घेतलं असेल, तर निसर्ग तुमच्याकडूनही ते सुख हिरावून घेतो. निसर्गाचा हा न्याय कधीच चुकत नाही. कर्म हे फिरून पुन्हा आपल्याकडेच येते. 1. या जन्मी ही चूक सुधारा. रोज मुंग्यांना साखर आणि पीठ द्या. 2. पक्ष्यांसाठी घराबाहेर पाणी आणि दाणे ठेवा.
3. शक्य असेल तर गोशाळेत जाऊन सव्वस गायीची वासरासह असलेल्या गायीची पूजा करा, तिला हिरवा चारा द्या. 4. मनापासून पश्चाताप करा. स्वामींना सांगा, महाराज, जे काही अनावधानाने घडलं असेल त्याची क्षमा करा. पश्चातापात मोठी ताकद असते. कुलदेवतेचा विसर. आणि गरुड पुराणात भगवान विष्णू म्हणतात की प्रत्येक कुळाचं रक्षण करण्यासाठी एक शक्ती असते, जिला आपण कुलस्वामिनी किंवा कुलदैवत म्हणतो. अनेकदा आपण आधुनिकतेच्या नादात आपल्या कुलदेवतेचे दर्शन घ्यायला विसरतो. लग्नानंतर जोडप्यांनी आपल्या कुळाच्या देवाला जाऊन नमस्कार करणं, तिथे नैवेद्य दाखवणं हे अत्यंत आवश्यक असतं. कुलदैवत हे तुमच्या घराचं ऊर्जा केंद्र असतं. जर तुम्ही घराच्या मुख्य ऊर्जेशी डिस्कनेक्ट झालात तर तुमच्या घरात वंश कसा वाढणार? कुलदेवता जेव्हा रागावते तेव्हा ती तुमच्या वास्तूचं संरक्षण सोडून देते आणि मग तिथे नकारात्मक शक्तीचा प्रभाव वाढतो. त्यामुळे उपधारणा होण्यात अडथळे येतात. 1. त्वरित आपल्या कुलदेवतेच्या गावी जा, तिथे अभिषेक करा, ओटी भरा. 2. घरात दर मंगळवारी आणि शुक्रवारी कुलदेवतेची आरती करा. 3. घराच्या उंबरठ्याची पूजा करा, कारण तिथेच कुलदेवीचा वास असतो. पॉइंट 4. स्त्री शक्तीचा अपमान आणि गर्भाचे हे 4थे कारण ऐकताना काळजात सर होईल. गरुड पुराणानुसार ज्या काळात स्त्रीचा अपमान होतो तिथे लक्ष्मी आणि प्रगती थांबते. जर एखाद्या स्त्रीला लग्नानंतर सासरच्या लोकांनी मानसिक शारीरिक त्रास दिला असेल, तिचे तळतळाट घेतले असतील, तर त्या घराचा वंश पुढे सरकत नाही. तसेच सर्वात महत्त्वाची गोष्ट, जर एका जोडप्याने स्वार्थापोटी भीतीपोटी स्त्री भ्रूण हत्या केली असेल किंवा जाणून बुजून गर्भपात केला असेल, तर त्यांना पुढील अनेक जन्मापर्यंत संतती सुखासाठी तरसावे लागते. एका जीवाचा हक्क हिरावून घेणे हा गरुड पुराणात सर्वात मोठा गुन्हा मानला गेला आहे. 1. जर असा काही प्रकार घडला असेल तर स्वामी समर्थांच्या चरणी जाऊन सिद्ध मंत्राचा श्री स्वामी समर्थ जप कमीत कमी 1,00,000 वेळा करण्याचा संकल्प करा. 2. अनाथ आश्रमातील मुलांना अन्नदान करा. 3. गरीब मुलांच्या शिक्षणाची जबाबदारी घ्या. 4. श्री गुरुचरित्र ग्रंथाचे पारायण करा. स्वामी समर्थांची करुणा अथांग आहे, ते तुम्हाला नक्कीच मार्ग दाखवतील. 5. सर्पदोष आणि नागाचा कोप. आपल्याकडे नागाला देव मानले जाते. जर तुमच्या पूर्वजांनी घराच्या बांधकामाच्या वेळी किंवा शेतात नागाची हत्या केली असेल, नागाचे वारूळ तोडले असेल, तर नागपाश नावाचा दोष लागतो. विज्ञानाच्या भाषेत याला जेनेटिक प्रॉब्लेम म्हणता येईल, पण अध्यात्मात हा नागाचा शाप असतो. गरुड पुराण सांगते की नागाची हत्या वंशाला खीळ घालते. 1. नागाची प्रतिमा, चांदीची नाग-नागिन जोडा, शिव मंदिरात अर्पण करा. 2. नागपंचमीला दूध आणि लहानचा नैवेद्य दाखवावा. 3. ओम नमः शिवाय या मंत्राचा रोज जप करा. स्वामी समर्थांच्या आशीर्वादाने काल सर्पशांत विधी त्र्यंबकेश्वर येथे करा. 6. गुरु अवज्ञा आणि मोठ्यांची निंदा. गरुड पुराणानुसार गुरु हे देवापेक्षाही श्रेष्ठ आहेत. जर तुम्ही तुमच्या गुरूंची निंदा केली असेल, घरातल्या आई-वडिलांना तुच्छ मानलं असेल, तर तुमच्या जीवनातील शुभ फळे नष्ट होतात. मुलांचे सुख हे भाग्याने मिळते आणि भाग्य हे मोठ्यांच्या आशीर्वादाने तयार होते. विचार करा, ज्या आई-वडिलांनी तुम्हाला लहानाचं मोठं केलं, आज त्यांनाच तुमची गरज असताना तुम्ही त्यांना बाजूला सारलं असेल, तर देव तुम्हाला आई-वडील होण्याचं सुख कसं देईल? 7. अपूर्ण राहिलेले नवस. अनेकदा आपण संकटात असताना म्हणतो, देवा, माझं काम झालं की मी तुला हे अर्पण करेन, पण काम झालं की आपण विसरतो. गरुड पुराणात असं म्हटलं की देवाचे देणे हे तुमच्या प्रगतीतील अडथळा बनू शकते. जर तुमचा एखादा जुना नवस बाकी असेल तर तो पूर्ण केल्याशिवाय नवीन सुख मिळणार नाही. शांत बसून आठवा की असा कोणता नवस आहे का? जर काही आठवत नसेल तर सरळ स्वामींच्या समोर जा आणि म्हणा, महाराज, माझ्याकडून किंवा माझ्या पूर्वजांकडून काही देणे बाकी असेल तर ते मी आज या क्षणी पूर्ण करण्याचा संकल्प करतो. स्वामी समर्थांना खडीसाखर, तुळशीपत्र अर्पण करा. लक्षात ठेवा, अशक्यही शक्य करतील स्वामी. तुमच्या नशिबात जरी नसेल तरी स्वामींच्या लेखणीत ते नशीब लिहिण्याची ताकद आहे. रडू नका, उठून उभे राहा आणि आजपासून ही सेवा सुरू करा. धन्यवाद.